नित्या IVF अँड निओलाइफ सेंटर सावनेर व भगत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी 350 हून अधिक महिलांनी सहभागी होत दिमागदार रॅली काढली, जी हॉस्पिटल येथून निघून कार्यक्रम स्थळी पोहोचली। कार्यक्रमात मातृशक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। संजना मंगळे, नगराध्यक्षा खुशी चौरे, दुर्गा चेडे, विविधा उमके, चित्रा गोडधे, धनश्री राऊत, सुहासिनी सहस्त्रबुद्धे, PSI हेटी, निलिमा सौदागर या महिलांना हा सन्मान मिळाला। हे पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानासाठी दिले गेले। अतिथी वक्त्या ॲडव्होकेट पल्लवी मुलमुले, डॉक्टर स्मिता बुडे, डॉक्टर स्नेहा जयस्वाल यांनी प्रेरणादायी भाषणे दिली। समन्वय म्हणून जितू सौदागर, भाऊ गोतमारे, डॉक्टर कृष्णराव भगत, डॉक्टर हेमंत भगत, डॉक्टर प्रशांत भगत, डॉक्टर रश्मी भगत यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली। संवाद सत्र सविता आठवले यांच्या कुशल अँकरिंगमुळे यशस्वी झाले। आयोजिका डॉक्टर प्राची भगत व त्यांच्या टीमने हा कार्यक्रम अप्रतिम पद्धतीने राबवला। डॉक्टर प्राची भगत यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने वर्षभरात अनेक महिलांच्या प्रश्नांचे यशस्वी निराकरण केले, असा उल्लेखही सर्वांकडून करण्यात आला। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आजचे हे पाऊल मोलाचे ठरले। सर्व इथे उपस्थित माझ्या मैत्रिणी, माझ्या आई, सगळ्यांना माझा नमस्कार। आजचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सगळ्यांचं मला अगदी प्रफुल्लित होऊन गेलेलं। हा कार्यक्रम नित्या IVF निओलाइफ सेंटर आणि भगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। माझं पूर्ण विश्व हे महिलांना भोवती फिरतं। माझ्या 2 मुली ज्यांना मी जन्म दिला आणि माझ्या मुली ज्यांच्याकडनं मी नवा जन्म रोज नेहमी तयार करते, अशी माझ्या पेशंट यांच्याकडूनच माझं जीवन आहे। त्यामुळे मी नेहमी त्यांच्याकडे काय काम करता येईल याच्यातच माझं लक्ष असतं। प्रॅक्टिस करताना जिथे जिथे रुरल एरियामध्ये मी प्रॅक्टिस करते आहे, जिथे जिथे मला अडथळे आले त्याला मी नेहमी मॅप करायचा प्रयत्न केला। सुरुवातीला मी जेव्हा इथे प्रॅक्टिसला आली तेव्हा इथे प्रेझेंटेशन नव्हते, ॲनालिसिस नव्हते, असिस्टंट नव्हते, सगळे नागपूरवरून यायचे, बरोबर सगळे ते ट्री तयार झाले। त्यानंतर मला लक्षात आलं की इथे 24 तास सोनोग्राफी उपलब्ध नाही आहे। एमर्जन्सीमध्ये पेशंट येतात तेव्हा त्यांची सोय होत नाही, मी सोनोग्राफी मशीन आहे। नंतर लक्षात आलं की डिलिव्हरी करताना, सिझेरियन करताना जर ब्लीडिंग झालं, पेशंट काय तर व्हायची गरज असते। नागपूरवरून जवळ पेशंट बाहेर गेले आहे, त्यामुळे आपण ब्लड फ्लो लिमिट चालू केलं। त्यानंतर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी जर करायची असली तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी इथून नागपूर आजपर्यंत आमच्या जीवात घेऊन नाही राहायचा, पण एमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करावी लागली आणि त्याच्यात बाळाला प्रॉब्लेम व्हायचा। त्यामुळे आम्ही ते NSC चालू केलं आणि फायनली माझा ड्रीम प्रोजेक्ट नित्या IVF आपण चालू केलेला आहे। कारण बऱ्याच स्त्रियांना अजूनही तो टाबू आहे की मला मुलबाळ होत नाही आहे, तुला स्त्री कसं म्हणायचं, आणि बरेचदा पेशंटला आपल्याला काय पॉसिबल नसतं। त्यामुळे आम्ही इथे नित्या IVF चालू केले आहे आणि सगळ्यांना सांगायला आनंद होतो की लोकांना जाता त्याला परमिशन मिळालेली आहे आणि नित्या IVF चालू झालेली आहे। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।